काय मला सांगतोस? मी 4 वर्ष जिम करतोय, आता 1 वर्ष झालंय. तर हा इगो माणसाला भरपूर छोटा बनवतो. फक्त 4-5 वर्ष जिम करून मतलब नाही. आपल्याला माहिती असली पाहिजे, नॉलेज असलं पाहिजे. एखाद्या एक्सरसाइजचा फॉर्म काय आहे ते माहिती असणं गरजेचं आहे. तर एक्सपिरियन्स कमी असणाऱ्या माणसाला किंवा एक्सपिरियन्स कमी असलेल्या व्यक्तीला तो चुकीचं सांगतोय असा त्याचा अर्थ होत नाही. बहुतेक त्याला नॉलेज जास्त असेल, त्याने त्याच्यावरती डीप रिसर्च केला असेल असं येऊ शकतं. बघा, कुठला जिममधला मुलगा तुम्हाला आला की दादा तू ही एक्सरसाइज चुकीची करतोस, तर त्याचं ऐका, त्याला अंडरस्टँड करून घ्या. तो सांगतोय तशी एक फॉर्म सेट करा. जर तुम्हाला इफेक्ट पडला, जर तुम्हाला वाटलं की मसल स्ट्रेंथ व्यवस्थित होतोय, तर ती एक्सरसाइज तुम्ही कंटिन्यू करा. तर हा माझा मित्र सिद्धू. आमची ओळख काय अशी मोठी नाही आहे, बट आता हा माझ्यापेक्षा वयाने पण कमी आहे, माझ्यापेक्षा एक्सपिरियन्सने पण कमी आहे. पण हा एखादी गोष्ट मला सांगतोय, एखादी एक्सरसाइज ह्या फॉर्ममध्ये तुम्ही ट्राय करा असं सांगतोय, तर ते घेणं, ते रिसिव्ह करणं माझं काम आहे. जर मला इफेक्ट पडला तर ते मी नक्कीच पुढे कंटिन्यू करतो. तोंडावरती किंवा त्याच्या गोष्टीला निग्लेक्ट करणं हे बरोबर नाही आहे. सांगायचा मुद्दा हाच, कोणालाच कुठल्या त्याच्या बॉडी स्ट्रक्चरवरून, कोणाला त्याच्या फेसवरून, त्याच्या एजवरून, एक्सपिरियन्सवरून जज करू नका. तर असं असू शकेल की त्याला एक्सपिरियन्स जास्त असेल, त्याने एखाद्या विषयावरती मास्टरी केली असेल, त्याला एखाद्या विषयावर त्याने पूर्ण रिसर्च केला असेल, सो तो सांगतोय ते रिसिव्ह करा. सो डोंट जज अ बुक बाय इट्स कव्हर. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. तुमची थॉट काय आहे, तुमचा अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. थँक्यू फॉर वॉचिंग द व्हिडिओ.